2 करोड 3 करोड 3 करोडचा फ्रूट चाट आहे. खूप रिच माणूस आहे हा. 2-2 करोडचे फ्रूट विकतोय बघा. छोटा बड़ा इन्हीं में मिशन कश्मीर की मूवी शूट हुई है मैम. व्हेजिटेबल गार्डन आहे इकडे. हे बघा भाजी घेऊन चाललेत. फ्रेश फ्रेश भाजी आहे. कोबी होती. और इसका प्राइस क्या है? Non-veg 400 madam. 4 sticks 20 piece like this. In palette there is 4 stick. और एक स्टिक 100 rupees sir. 100 Half 200 sir. You can have mix half fish half chicken ऐसा भी रहेगा. दोनों का chicken? टेस्ट आएगा. Same price. पनीर 300 रुपये सर. इकडे जॅकेट्स आहेत. हँडीक्राफ्ट शॉप आहेत. इकडे साडीज आहेत. साडीज आहेत खूप साऱ्या. आणि इकडे पण सगळे तेच आहेत. काश्मीरी शॉप्स आहेत सगळे. जॅकेट्स आणि इट्स अ डे 3 विथ तो चलो फिर इन काश्मीर. इट्स बीन 13 डिग्री. इट्स 9:30 AM राईट नाव. आणि आता आम्ही आज श्रीनगरमध्ये थोड्या वेळासाठी आहोत. बोट राईड वगैरे करू आणि त्यानंतर पहलगामसाठी निघू. मस्त ऊन आलं आहे. फिलिंग सो नाईस. आय मीन इकडून जायचं मनच नाही करत आहे. मस्त आता बॉडी सेट झाली आहे. क्लायमेट एकदम मस्त आहे. सो आता आम्ही बघू काय काय करायचं ते आता डिसाईड करतो आहे. कारण आम्ही ब्रेकफास्ट अजून केलेला नाही आहे. सो आता आम्ही चाललो आहे पुढे पुढे. आणि इकडे पीछे पड गए. कर लो भाई शिकारा कर लो भाई शिकारा. आम्ही करणार आहेत पण जरा प्रॉपर बार्गेन केल्यावर करू. कारण इकडे काही रेट सांगतात. सो इकडे शिकारा राईडसाठी तुम्हाला डिफरंट पॅकेजेस येतात. 1 hour 2 hours डिपेंड तुम्हाला किती फिरायचं आहे किती कवर करायचं. कारण इथे मीना बाजार पण आहे. सो तुम्ही ते पण कवर करू शकतात. सो त्याच्यासाठी ना ते लोक वेगळे प्राइजेस सांगतात. पण तुम्हाला बार्गेन करणं खूप नेसेसरी आहे. नाहीतर तुम्ही त्याच ह्याच्यात गेलात तर मग तुमचे खूप पैसे जातील. त्याच पैशांमध्ये गेलात जर त्यांनी सांगितलेलं तर खूप जास्त पैसे जातील. कितना है शिकारा का? शिकारा का 1 घंटे का 790 रुपये. 790 1 घंटे का. एक पर उसमें क्या क्या घुमाएंगे? उसमें नॉर्मली शिकारा चलता है. जो पॉइंट के हिसाब अलग होता है. अच्छा तो पॉइंट कौन से होते हैं उसमें? मीना बाजार है. फ्लोटिंग मार्केट है. 700 में 700 800 750 800. अच्छा 1 घंटे का. 1 घंटे का. और कितना घंटे का होता है? और मतलब बढ़ा भी सकते हैं अगर आप दूसरे घंटे जाएगा तो उसमें आपको देना पड़ेगा 440 रुपये दूसरे घंटे के लिए. अच्छा फिर आप 4 लोग हो या 3 लोग हो या 2 लोग हो, अच्छा आपको रेट ही की है 790 गवर्नमेंट का रेट है. अच्छा गव्हर्नमेंटचे रेट आहे म्हणतात. 790 बरं बघू. अगर राउंड फिगर में जाओगे राउंड फिगर में उसमें 2-2.5 घंटे उसमें आपको लेगा 1500 रुपया. अच्छा उसमें आपको 3 जगह रहेगा अनलिमिटेड टाइम. अच्छा रेस्टोरेंट पॉइंट फ्लोटिंग मार्केट में उसमें आपको 8 पॉइंट आएगा. चलाने में लगेगा 2 घंटा लगेगा चलाने में. बाकी जहाँ जहाँ रुकिएगा वहाँ पे आपकी मर्जी है. 1500 रुपये का एक बोट का. ओके. सो असे वेगवेगळे रेट्स असतात. मैं बताती हूँ आपको. वेगळे रेट्स असतात. सो डिपेंड करतं कसं तुम्हाला पॅकेज घ्यायचं आहे. सो त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकतात. आणि समोरच मस्त बोट हाऊसेस पण आहेत. तिथे पण राहू शकतात. एवढे सगळे लोक जमा झालेले. सो आता सकाळची वेळ ना तर सगळे बोनी करायला आलेत. तर आता आम्ही चाललो आहे शिकारा राईडला. मी सगळं सांगते तुम्हाला प्राईज अँड ऑल सगळं. सो आता आम्ही बोट बुक केली. आता मस्त शिकारा राईड करूयात. दिस इज फॉर 20 minutes. 400 रुपीज चार्ज आहे. सो आता मी जाते. आज जरा थांबा मला जाऊ देत. तर मस्त शिकारा राईड चालू आहे काश्मीरमध्ये सकाळ सकाळ. कालच्यापेक्षा थोडी थंडी कमी आहे. किती असेल 9 डिग्री असेल टेम्परेचर. पाणी बघ थंड आहे पाणी. क्या सोच है रे तेरी, मानना पडेगा. असं वाटतं परत मुंबईला जावंच नाही. मुंबईला जायची इच्छा नाही आता कारण की इकडे क्लायमेट एवढं मस्त आहे. इकडे हर एक शिकाराचे वेगवेगळे चार्जेस आहेत. फुल राऊंड तुम्हाला पाहिजे असेल तर काहीतरी 1,500मध्ये. काही जण तुम्हाला सांगायला 4,000 पण सांगतील. 2 तासामध्ये फुल राऊंड होतं. म्हणजे त्यांचे 12 पॉईंट्स असतात. तर 4,000 पहिले बोललेले. नंतर दुसरा एक शिकारावाला आला तर तो बोलला की
1,500मध्ये होईल. अजून एक आला तो 800मध्ये होईल असं बोलला. मला हे आम्ही इकडे कावा प्यायला आलो. आपका नाम क्या? अशफाक. अशफाक. ये भाई हम लोग को अभी इधर मिले शिकारा में. एक बनाओ ना मस्त कावा. क्या क्या डालते हो आप? इसमें डालते हैं केसर, डालते हैं हनी, डालते हैं इलायची, दालची, रोज, शंगदम, काजबान, सपिस्तान, मुलक्की, ये सब डालते हैं इसमें. 11 मसाला आता है. 11 मसाला. 11 मसाले से बनता है पूरा ये. आप 11 मसाले वाला बेचते हैं? और ये साल पूरा भर मिलता है क्या? साल पर मिलता है, 12 महीने होता है. अच्छा. 12 महीने. इसका क्या है मतलब? ये मतलब चेस्ट के लिए अच्छा होता है, सेहत के लिए अच्छा होता है. ह्यूमिडिटी जो होता है वो बढ़ता है उससे. जैसे जुकाम काम खांसी वासी किसी को होता है वो उससे अच्छा होता है. पेट दर्द होता है वो भी उससे अच्छा होता है. एक बनाओ ना मस्त हम लोग के लिए. क्या क्या डाल रहे हो बताओ सिर्फ. आता आम्ही इकडे मस्त कावा पितोय. कावा इकडची म्हणजे सकाळी कसं आपण कॉफी टी पितो त्याच्यासारखंच आम्ही कावा इकडे पितोय. आता ते बनवून दाखवतील आपल्याला. इकडे बघा आता हे दुसरे पण आहेत. इकडे तुम्हाला विचारत येतीलच. तुम्हाला ड्रेस बरोबर फोटो काढायचा असेल काश्मीरी ड्रेस घालून तर ते पण येतील. हे बघा आता आमच्या इकडे रेडी होतं. मैडम इसमें हर जगह 7 मिनट रहता है. 5 वाला साइज है, 148 रुपीस वाला साइज है. आता इकडे आपलं कावा बनतंय. सारे बनाते हैं मैडम. यू कैन चेक लाइक दैट. ऐसे भी बनाते हैं सर. क्या क्या डाला इसमें? कुछ अलग से पैसा नहीं ड्राई देना फ्रूट डाल रहे हैं. ड्राई फ्रूट्स. हाँ, अभी आ गया ड्राई फ्रूट है. और उसके पहले उससे पहले आ गया कवा. कावा. कवा होता है. कावा ये आ गया रोज पटल. रोज पटल ये इसका मसाला होता है. जिससे ये 120 वाला साइज, शंगदम, 135 वाला दालचीनी होता है. ये हम घर में डालते हैं. और केसर वैसे सब घर में डालते हैं. फिर 2 घंटे लगते हैं इसे बॉयल करने में. फिर उसके बाद हम इसको हम ये करते हैं, बनाते हैं. ड्रेस क्वालिटी सब कुछ ब्रांड न्यू है. फिर ये फ्राई होती है. ये अभी कावा रेडी हम लोग का. मस्त कावा घेतला आहे. खूप गरमागरम आहे, हेल्दी आहे मेन म्हणजे. आणि मी ते फर्स्ट डेला पण घेतलेलं, पण हे खूप टेम्पटिंग आहे आणि मस्त एकदम. मी पिऊन बघते परत. शिकारामध्ये कहावा पिऊन हा असा व्ह्यू एन्जॉय करण्यात जी मजा आहे ना. आणि हे भैया ना मागे लागल्यात फोटोसाठी, काश्मीरी ड्रेसमध्ये फोटो काढायला. तर आम्ही काढणार तर आहोतच, पण आता सध्या व्ह्यू एन्जॉय करते. मस्त वाटतं इकडे, फीलिंग रिलॅक्स्ड एकदम. First of all, you will have floating things such as floating markets. In that markets, you will get handicrafts and other related jewelries you like to buy. Secondly, you will get floating floating vegetable market. That's kind of a garden. They do farming there, but that land is on the water and it's floatable, right? And thirdly, we have floating post office. Then we have these ambulance here to have the people's. Yeah. So 70% of the Dal Lake work goes up on the like floating things. ऐसा है. ये पे बेस्ट जाएगा. ट्रेडिशनल फेरन है ये. देन यू विल गेट आल्सो ज्वेलरी ऑन इट. त्यांनी माझ्यासाठी हा ड्रेस चूज केला. इसको बोलते क्या है? इसको इट इज कॉल्ड फेरन. 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 फेरन म्हणतात त्याला. एंड फेरन मींस ट्रेडिशनली इट्स नेम, यू नो. वेयर इट. कैसे पहनना है? कुर्ते का माफिक पहनना है दीदी. अच्छा, ऊपर से. Yes, ma'am. रट ज़्यादा बहुत बुलाया लगे. रट ब्रोड शिकर वाला. सनशेड अशपेमान. आम्ही ना काश्मीर की कली आणि काश्मीर का कला बनलोय. काश्मीरी आउटफिट इज लाईक पाहिजेच, मॅन्डेटरी आहे. जर तुम्ही श्रीनगरमध्ये आहात, दल लेकवर बोटिंग करताय, तर तुम्हाला हे घालणं तर नेसेसरी आहे. त्याशिवाय तुम्ही श्रीनगरला आले असं तुम्हाला वाटणारच नाही. सो आता मी आहेत. आपका नाम बता भैया. हाशिम, मोहम्मद हाशिम. हाशिम भाईच्या बोटवर आहे मी आत्ता. आणि त्यांच्याकडे हे प्रॉप्स आहेत आणि मजा येणार आहे फोटो बिटो काढायला. व्हिडिओ काढले आहेत, फोटो काढणार आहेत. खूप भारी वाटतं यार. मी एकदम वेगळीच दिसायला लागली आउटफिटमध्ये. आणि मला सांगा मी कशी दिसते आहे. दल लेकची एक खासियत आहे बघा. इकडे ना तुम्हाला तऱ्हेचे लोक येतील विचारायला तुम्हाला काही हवं आहे का, जसे की कहावा. आणि आता ज्वेलरी घेऊन हे आलेत. हे बघा,
किती मस्त ज्वेलरी आहेत, किती सुंदर आहेत. आणि हे सगळं तुम्हाला अनुभवायचं असेल तर दल लेक इज द बेस्ट, कारण तुम्ही असं शांतपणे बसून इकडे मस्त व्ह्यू एन्जॉय करत शॉपिंग पण करू शकतात. हे बघा, इकडे पण ज्वेलरी आहे, इकडे पण आहेत. हे तर अजून सुरुवात आहे, अजून किती लोक येतात ते बघा. इकडची लोक इकडे दल लेकमध्येच राहतात. सो दल लेकची काय स्पेशालिटी आहे माहिती आहे? दल लेकमध्ये तुम्ही शॉपिंग करू शकतात, तुम्ही व्ह्यू एन्जॉय करू शकतात, तुम्ही खाऊ शकतात. प्लस आपण जसं रस्त्यावर चालतो तशी दल लेकमध्ये लोक बोट घेऊन त्यांची मार्केटिंग काय म्हणता येईल त्याला, व्हेजिटेबल शॉपिंग, ज्वेलरी शॉपिंग, फळभाज्यांची शॉपिंग सगळं होतं. थांबा, इकडे कोण आलं आता? क्या आहे ये? बार्बेक्यू. हे बघा, मी काय बोले तुम्हाला, फूड पण इकडे मिळतं. आपके पास क्या है अभी बार्बेक्यू? पनीर है, चिकन, फिश. अरे वा, हे बघा, कामच झालं. चिकन आहे और क्या है? और फिश रहता है मैडम, और पनीर. फिश, पनीर, चिकन, बीफ भी होता है क्या आपके पास? बीफ भी खाते हैं? लास्ट दिन है. हे बघा, इथे बीफ पण मिळतं, चिकन, मटन, फिश सगळं मिळतं. इवन पनीर आहे. ट्राउट फिश. ट्राउट. ट्राउट नाम है, ट्राउट नावाचा. वो फिश कहाँ से लाते हो फिर आप? कश्मीर का ही होता है, ठंडा पानी का फिश होता अच्छा, इधर का ही फिश है. है. अलग हो, इधर निकलता है कार्प, गोल्डन कार्प. और इसका प्राइस क्या है? नॉन वेज 400 मैडम, 4 sticks 20 piece like this. In plate there is 4 stick. और एक स्टिक 100 rupees sir. 100 Half 200 sir. You can have mix, half fish, half chicken. ऐसा भी रहेगा, दोनों का chicken? टेस्ट आएगा. Same price. पनीर 300 रुपये सर, 4 sticks. 4 स्टिक्स. बघा, ये नरम वाली पनीर होती है. दूध आता वाली. तुम्ही 4 जण असाल तर 4 स्टिक्स आर द बेस्ट ऑप्शन. तुम्ही खाऊ शकतात मस्तपैकी. चटनी होता है साथ में इसमें, बढ़िया. कौन सा चटनी देते हो आप? ये अखरोट वाली चटनी है ना आपकी फेमस, बताओ ज़रा. Like this. अलग अलग होते हैं, 2 टाइप की चटनी है. ये कौन सी चटनी है फिर? इसी में होता है ओनियन, लेमन. अच्छा, इथे अक्रोडची चटणी जी असते दह्यामधली ती फेमस आहे. मग तुम्ही असं फूड घेऊन व्ह्यू एन्जॉय करू शकतात. आता मस्त सनसेट होणार आहे थोड्याच वेळात. इतकं मस्त वाटतं आहे ना, खूप मस्त. हे बघा. हां, सो मी सांगत होते दल लेकची स्पेशालिटी आहे, जसं आपण रस्त्यावर चालतो इकडे सगळं लेकमध्ये होतं. सो बेसिकली इथे हॉस्पिटल, मेडिकल, पोस्ट ऑफिस, ATM सगळं पाण्यामध्ये. इकडची लोक रोजचा दळणवळणाचं साधन हेच आहे. इकडे दल लेकमध्ये लोक राहतात. सो इकडे फ्रूट व्हेजिटेबल्सचे शॉप दिसतील, अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि हाऊसबोट तर आहेच, पण खूप सारं फिरण्यासारखं आहे. आता हळूहळू आपण एक्सप्लोअर करूच. इकडे अजून एक आलं आहे फ्रूट चाट, जे मी खाण्यासाठी खूप एक्साइटेड आहे. आपका नाम क्या है भैया? माय नेम इज विलायत. विलायत. विलायत भैया के पास काफ़ी सारा फ्रूट चाट है. देखो, कौन से फ्रूट है आपके पास? कितना गिनेंगे? 10-12 आइटम है, सब मिक्स करके देगा, मसाला नमक डाल के चलते चलते. चलो, बट रेट क्या है? ये तो 2-3 करोड़ है. अच्छा, 3 करोड़. कितना? 200 में सारा मिक्स, बड़ा प्लेट. 2 करोड़ 3 करोड़ 3 करोड़चा फ्रूट चाट आहे. खूप रिच माणूस आहे हा, 2-2 करोड़चे फ्रूट विकतोय बघा. कौन सा? छोटा बड़ा? और क्या क्या डाल रहे हैं वो भी बताओ. जितना आइटम है सब मिक्स करके देगा. नहीं, आप कौन से फ्रूट्स है वो बताना हमें ये ऐसे. आ गया आईफोन एप्पल. आईफोन एप्पल, ये यहाँ में सबसे महंगा है, गोल्डन एप्पल. गोल्डन एप्पल. हाँ, इसके बाद आएगा पेयर. अच्छा जी, पेयर आला आपला. इसके बाद आएगा बनाना. बनाना. छोटा एप्पल. इसके बाद आएगा वाटरमेलन. अरे वाह, का स्पीड देखो. हाँ, सुपर फास्ट. ये आ गया चेरी एप्पल. चेरी एप्पल है बघा. हाँ. चेरी एप्पल. जो खाएंगे बन जाएगा कश्मीर का पेरी. अरे वाह. हाँ, इसके बाद आएगा पाइन एप्पल.
इसके बाद आएगा ऑरेंज। ऑरेंज। इसके बाद आए रामफल। रामफळ। हाँ बघा रामफळ टाकलं त्यांनी. मी फर्स्ट टाइम खाणार आहे रामफळ. हाँ, ये मिठाई है मिठाई। ये आ गया एप्पल बियर। ऍपल बेर। हाँ, उसके बाद आएंगे डर के आगे जीत है। डर के आगे जीत है। हाँ, ड्रैगन फ्रूट। डर के आगे जीत है भैया जी। इसके बाद आएंगे चाट मसाला। ड्रैगन फ्रूट डालेंगे मसाला नहीं। हाँ हाँ डालो डालो बिल्कुल. आराम से पकड़ना पारी। रखो नीचे और थैंक यू. ये देखो आ गया हमारा चाट. हे किती छान त्यांनी प्रिपेअर केलं बघा. कितने का है भैया? ये 1000 का है। 1000 का देखो. इसमें 90% डिस्काउंट। अच्छा जी. बोलना 90%. 1000 की चाट पे 90% डिस्काउंट दे दिया भैया ने. चलो खाते हैं अभी. जो भी यहाँ पर आएंगे ना मेरे पास उसको बोलना जरूरी फ्रूट चाट खाओ। ये आपका नंबर बता दो. नंबर. बोर्ड पे नाम लिखा है। अच्छा बोर्ड है यहाँ पे तो ज़रूर. डल लेक में हो तो ये फ्रूट चाट तो ज़रूर खाना ही खाना. बहुत मज़ेदार भैया है. हम लोग को इधर 90% डिस्काउंट दिया भाई ने. और टेस्ट की गारंटी है। और टेस्ट की मजा नहीं गारंटी आएगा, है. पैसा वापस। और कितना है फ्रूट से टोटल अपना? 10 अभी कम है। शाम का टाइम है ना खत्म हो गया। फिर भी 10-12 है अभी। और कितने दिन तक रहता है फ्रूट्स? ये अभी बहुत टाइम के लिए रहेंगे क्योंकि सर्दी है ना गर्मी में खराब होता है. इस टाइम देखो ठंडा मौसम है. अच्छा. देखो कोई बीचों बीच में खिलाएंगे फ्रूट चाट बढ़िया है. सिगरेट नशा छोड़ो फ्रूट चाट खाओ. चलते चलते कटेंगे रास्ते. चलो हम जाएंगे. फ्रूट चाटसाठी तर मी एक्सायटेड आहे पण मी जास्त एक्सायटेड आहे हे रामफळ खाण्यात. मी पहिल्यांदा खाते. वेगळंच आहे. मस्त आहे. आता मी ही टेस्ट एक्सप्लेन नाही करू शकत पण दिस इज समथिंग डिफरंट. मस्त आहे. मी आता फ्रूट्स खाऊन घेते. खूप सारे फ्रूट्स आहेत. अँड दिस इज कॉल्ड चेरी ॲपल. हे बघा केवढंच आहे हे क्रॅनबेरी सारखं लागतं लिटरली. खूप मस्त आहे. क्या है जी आपके पास? हँडीक्राफ्ट. हे बघा डिफरंट टाईप्सचे बोटी येतात इकडे. खूप सारे शिकारा येतात. प्रत्येक शिकारामध्ये काही ना काही वेगळं बघायला मिळतं. इकडे बघा किती हँडीक्राफ्ट्स आहेत. तुम्ही कुठल्याही शोभेच्या वस्तू घरी नेऊन मस्त डेकोरेट करू शकतात घर. हे बघा मस्त छोटी छोटी बोट आहे. फ्रूट बास्केट कितने का ये? 1250 सब बंद हो गया. किस मटेरियल से बना है? कितना सुंदर है. यूनिक रहता है ना लकड़ी का बनता है. पाइन लकड़ी का है. पाइन वुड का है. आणि इकडे माझ्याकडे फ्रीज मॅग्नेट आहे. फ्रीज मॅग्नेट कसं आहे? 150च आहेत. आणि खूप खूप छान कलेक्शन आहे. समोर हॉटेल आहेत खूप सारे. तर तुम्ही असे हॉटेल्स पण बुक करू शकतात सो दॅट तुम्हाला चांगला व्ह्यू मिळेल आणि तुम्ही शिकारा आणि दल लेक एन्जॉय करू शकतात. हे खूप अविस्मरणीय आहे. इस लेक में अभी आप हो ना सर, इस लेक का नाम है द गोल्डन डल लेक सर. गोल्डन डल लेक क्यों नाम पड़ा है सर? यू कैन सी लेफ्ट साइड ये जो सारे हाउस बोट दिख रहे हो सर. लेट नाइट जब होता है सर 10-11 जब बजते हैं सर तब यहाँ पे हाउस बोटों की लाइटिंग एक्स्ट्रा लाइट्स ऑन होता है सर. यहाँ पे पूरा लाइटिंग की वजह से पूरा लेक गोल्डन दिख रहा है सर. तो इस लेक का नाम पड़ गया है सर गोल्डन डल लेक. एंड ये जो राइट साइड से माउंटेन दिख रहा है सर, ये राइट साइड से ये जो माउंटेन दिख रहा है ये ऊपर शंकराचार्य टेम्पल है सर. ये कश्मीरी पंडित को आने जाने का ही लेक रहता था. जब वो मन्नतें मांगते थे सर, मन्नतें जब पूरी हो जाती थी फिर वो सोने के सिक्के डालते थे. तो इसी लेक का नाम रहा गोल्डन डल लेक. एंड यहाँ पे सीरियल्स भी शूट हुए सर. यहाँ पे वेब सीरीज़ का शूटिंग हो, फिल्म का शूटिंग हो या किसी फिल्म का भी शूटिंग हो वो पहले इस लेक में होता है. हा नजारा इतका सुंदर आहे ना. एका ठिकाणी सनसेट होतो आहे, दुसऱ्या ठिकाणी पूर्ण फॉगी क्लायमेट आहे. इकडे त्या साईडला तुम्ही बघू शकतात पूर्ण फॉग आहे आणि इट्स अ नेचर्स मॅजिक यू नो. किती सुंदर आहे काश्मीर. बघण्यासारखं आहे एकदम. आणि त्यातल्या त्यात दल लेक इज द बेस्ट कारण इकडे
जे तुम्ही आजमावतात ना, ही ब्युटी न विसरण्यासारखी आहे. इतकं सुंदर आहे. दिस इज द फ्लोटिंग इंडियन पोस्ट ऑफिस, वर्ल्ड में 3 प्लेस, कनाडा, इटली एंड कश्मीर। ये एशिया में सबसे माना जाता है मैम। ये रोड से भी एंट्री है, इसको किश्तियों से भी एंट्री है मैम। 1500 हाऊसबोट अँड 5000 शिकारा बोट्स आहेत इकडे. हा सगळ्यात मोठा लेक आहे. ह्याला ओपन डल लेक म्हणतात. ये जो लेक दिख रहा है ना मैम, इस लेक का नाम है मैम द गोल्ड ओपन डल लेक मैम। ओपन डल लेक क्यों नाम पड़ा है? ये पूरा डल लेक 46 किलोमीटर है मैम। 70% वाटर, 30% आइलैंड। 30% आइलैंड्स पे 80 to 100 विलेज रहते हैं मैम। यहाँ पे बहुत सारी सीरियल्स की शूटिंग हुई है मैम, जैसे गुलगुलशन गुलफाम, आरिज़ो, दो बदन, कश्मीर की कली, रूफचरा मस्ताना। यहाँ पे बहुत सारी सीरियल्स की शूटिंग हुई है सर, एंड वेब सीरीज़ की भी शूटिंग हुई है मैम। तो इसी लेक का नाम है मैम ओपन डल लेक। इकडे तुम्ही बघू शकतात, ही एक बाई आहे एजेड, ती शिकारा राईड करते, शिकारा चालवते. सो इकडे एक असतं की लहानपणापासून तुम्हाला शिकारा शिकवलं जातं, वयाच्या 10व्या वर्षापासून. सो ती मे बी तेव्हाच शिकली असावी. त्या बाईचं तिकडे घर आहे. मे बी त्या लोकांना काही सामान आणायचं असेल तर हे एकच साधन आहे इकडे ट्रॅव्हल करायचं, जे म्हणजे ऑब्विसली शिकार असो. मैम इतना स्पेस है, स्टारलाइट है, चेयरफुल चार्ली हाउस बोट है। इन्हीं में मिशन कश्मीर की मूवी शूट हुई है मैम, जिसमें वो बुमरो शाम रंग बुमरो, जिसमें वो बॉम्ब ब्लास्ट हो जाता है, वो इसी प्लेटफॉर्म के बाहर ही हो जाता है मैम। तो इसका नाम है मिशन कश्मीर मैम। आ रहा है बंदा, उसका घर आहे अंदर. हे बघा मागे त्यांची घरं आहेत सगळी. आज चालला तर माणूस. आणि आता इकडून फ्लोटिंग मार्केट चालू झालंय. हे बघा किती सारे मार्केट आहे इकडे फ्लोटिंग. इकडे सगळे शॉप्स आहेत, लाईक हँडीक्राफ्ट शॉप्स, अजून ज्वेलरी शॉप आहेत, फास्ट फूडचे शॉप्स आहेत. आणि खूप छान दिसते. आता जसं जसं अंधार होत जाईल, सनसेट होत जाईल, तसं तसं इथे मस्त लाईटअप होईल आणि खूप छान दिसेल. यहाँ से भी मार्केट है। हे पण मार्केट आहे. इकडून बघा काय मस्त. आता मी कसं बोलले, लाईटअप झाले ना हळूहळू, इतकं छान दिसेल ना हे पूर्ण लाईटिंगमध्ये. इकडे जॅकेट्स आहेत, हँडीक्राफ्ट शॉप आहेत. इकडे साडीज आहेत खूप साऱ्या. आणि इकडे पण सगळे तेच आहेत, काश्मीरी शॉप्स आहेत, सगळे जॅकेट्स आणि क्लोदिंगचे. तुम्हाला जर शिकारा राईड एन्जॉय करायची असेल तर तुम्ही अराऊंड अप्रॉक्सिमेटली 5 वाजता संध्याकाळी या, कारण तुम्हाला सनसेट पण मिळतो आणि नाईट व्ह्यू पण मिळतो. आणि इतकं सुंदर आहे ना हे, खूप भारी. असं पूर्ण फॉगी. आणि आता जशी जशी संध्याकाळ होती आहे ना, तसं तसं फॉगी क्लायमेट होतं आहे आणि खूप थंडी वाढते आहे. हे बघा इकडे पण एक रस्ता जातो, मागे पण काही काही शिकारा लागल्यात. बघा इकडे शॉप्स आहेत खूप सारे. इकडे खूप सारे हँडीक्राफ्टचे शॉप्स आहेत, थोडेसे अँटिक पीसेसचे शॉप्स आहेत. आता हे समोर जे दिसतं आहे ना, हे जे आहे ते शोभेच्या वस्तू आहेत, घरात फर्निचर म्हणून यूज करतात. आणि इकडे प्युअर अक्रोडच्या खोडाच्या वस्तू असतात. सो खूप वर्ष टिकतात त्या. आणि इकडे पण काही काही लक्झुरी शॉप्स दिसत आहेत मला. आणि इकडे पण खूप सारे क्लोदिंगचे शॉप्स आहेत. हे बघा भाजी घेऊन चाललेत. फ्रेश भाजी आहे, कोबी होती. व्हेजिटेबल गार्डन आहे इकडे. आणि इकडे खूप सारे पद्धतीचे व्हेजिटेबल्स मिळतात. कोबी, टोमॅटो, गाजर सगळं उगवतं. आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, सो गाववाले इकडे सगळं शेती करतात आणि त्यांच्या यूजसाठी यूज करतात. इकडे बघा ड्रायफ्रूटचे शॉप्स आहेत. त्या मार्केटमध्ये, फ्लोटिंग मार्केटमध्ये जास्तीत जास्त शॉप्स सगळे हँडीक्राफ्टचेच आहेत आणि क्लोदिंगचेच आहेत. मध्ये मध्ये टी स्टॉल पण दिसतंय. वाव, काय बा इथे गिफ्टिंग शॉप आहे. किती मस्त अँटिक ज्वेलरी आहात. ज्वेलरी काय म्हणते, शोपीसेस आहेत आत खूप सारे. इतके ज्वेलरी विकायला आलेत ना हे लोक, तर माझ्या डोक्यात ज्वेलरीच फिरते आहे. एक असतं कारने ड्राईव्ह करणं आणि एक असतं शिकारा एन्जॉय करणं. तर
मला विचारलं कोणी तर शिकारा तर मी डेफिनेटली खूप एन्जॉय करते कार राईडपेक्षा, कारण हे खूप सॅटिस्फाईंग आहे आणि ही फिलिंगच वेगळी आहे की शिकारा चालवतात आणि आम्ही मस्त रिलॅक्स बसलो आहे. हळूहळू संथ गतीने चालली आहे ही शिकारा. थंड हवा आहे आणि मस्त व्ह्यू आहे. अजून काय पाहिजे. आणि तुम्ही दल लेकला जर येत आहेत तर तुम्ही शिकारा राईड कधीच मिस नका करू. त्या साईडला आहे गाव, तिकडे लोक राहतात आणि इकडे त्यांनी बोटच वळवली आहे आणि इथून चालू झालं आहे मीना बाजार. काय आहे बघूयात आता. ये मीना बाजार में क्या रखा है, आप अभी बताओ मुझे कैसा लग रहा है आपको. really very relaxing and new experience for us. और कहाँ कहाँ घूमे आप. हम पहले गुलमर्ग गए, फिर सोनमर्ग गए और अभी यहाँ है और कल वेयर विल गो पलगांव जाएंगे कल. पहलगाम. पहलगाम. अच्छा अच्छा. It's ओके very beautiful experience. चला, सगळ्यांना आवडते ही शिकारा राईड. इकडून चालू झालेलं आहे मीना बाजार आणि मीना बाजारमध्ये पण सॉर्ट ऑफ तेच आहे, पण मीना बाजारमध्ये गर्दी आणि लोक उतरली आहेत घ्यायला, शॉपिंग करायला उतरलेली आहेत. सो बेसिकली तुम्ही काश्मीरमध्ये कुठेही जा, काश्मीरमध्ये सगळीकडे तुम्हाला रिजनेबल रेट्समध्ये सगळं मिळतं आणि बार्गेन पण खूप करतात. हे बघा इकडे केसर पण तुम्हाला शिकारामध्येच मिळेल. कॅवावाला येऊन गेला. हे बघा इकडे ह्यांची घरं आहेत, हे लोक वेट करतात शिकारासाठी. मागे घरं आहेत त्यांची इकडे समोर. ये भैया मस्त गरमागरम कहवा लेके आया है. भैया नाम क्या आपका. मेरा नाम मुदस्सिर है मैम. मुदस्सिर भाई मस्त कहवा गर्मा गर्म लेके आए हैं. और क्या है कहवा के अलावा आपके पास. कॉफ़ी है मैम, हॉट चॉकलेट है, मसाला चाय है. इसमें कहवा में 11 मसाले होते हैं मैम. केसर, बादाम, अखरोट, शहद, वॉलनट, कैशनट, काजू, सतीसा, मुलट्टी, जिंजर, चाय पत्ती. क्या है प्राइस इसका. 50 मैम. 50 रुपये प्राईज आहे कहवाची. तुम्ही बोट राईडला गेलात तर 50 रुपीजचाच कहवा आहे. हो गया, रेडी हो गया. लहान मुलं असतील तर त्यांना हॉट चॉकलेट बेस्ट आहे. ह्या ज्या समोर बघतात त्या बोट हाऊसेस आहेत, एवढ्या आत पण लोक राहतात. की हे लोक मला नाही माहिती कसं मॅनेज करतात. रस्ते बरोबर काढतात हा, एकामेकाला ठोकर बिलकुल नाही देत, बरोबर साईडनं जातात. याला म्हणतात असली क्लायमेट. मस्त थंडावा आला आहे आता आणि सूर्य पण मावळला आहे. आणि ही जादू आहे ना काश्मीरच्याच दल लेकमध्ये आहे. सगळं लाईफ आलटूपलटू होऊन जाईल, कारण ही लाईफ चेंजिंग गोष्टच आहे माझ्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण असणार आहे जर तुम्ही काश्मीरला येत असाल आणि दल लेकमध्ये जर बोट राईड एन्जॉय करत असाल. कारण हा अनुभव तुम्हाला मरीन ड्राईव्हला तर बिलकुलच नाही मिळणार. फार तर फार तुम्ही मरीन ड्राईव्हला बसून एन्जॉय करू शकतात, पण तिथे राईड नाही करता येणार अशी. ही राईड होती 1.5 तासाची आहे. म्हणजे मी अजूनपर्यंत दल लेकमध्येच आहे आणि मला नाही उठावंसं वाटत आहे. इकडून इतकं छान फील होत आहे ना. माझ्या मनात असेल तर मी तर इथे घर बसेन माझं. लिटरली काश्मीर इज अ हेवन. आणि तुम्हाला जर ही बोट राईड एन्जॉय करायची असेल तर 2000 रुपीजचे लोक बोलतात 1.5 तासाचे, पण तुम्ही बार्गेन करून त्यांना 1000पर्यंत आणू शकतात. सो आम्ही 1000मध्ये ही बोट राईड केली आहे. तर तुम्हाला आमची बोट राईड कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाकीचे जे आम्ही व्हिडिओज ब्लॉग शूट केलं आहे ते हळूहळू येणारच आहेत. सो स्टे ट्यून, सगळे पार्ट्स येणार आहेत. सो तुम्हाला काहीही क्वेरीज असली कशाबद्दल प्लीज कॉमेंट डाऊन बिलो आणि आम्ही तुमच्या क्वेरीजला आन्सर करू नक्कीच. टिल देन बाय.